लास्ट व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली होती की महाराष्ट्र स्टेटमध्ये किंवा महाराष्ट्र स्टेटमध्येच ऑल इंडिया कोट्या थ्रू जर तुम्ही एक गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज बुक करताय, ऍडमिशन करताय, समजा तुम्हाला रँकनुसार जे आहे ते अलॉटमेंट होत आहे, तर तुम्हाला कॅटेगरीनुसार किती फीस जी आहे ती या ठिकाणी पे करावी लागते, गर्ल्ससाठी किती राहते, बॉईजसाठी किती राहते, याची सविस्तर माहिती शेअर केली होती। आणि आज आपण या छोट्याशा चॅनलवर छोट्याशा व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत की राज्यामध्ये जर तुम्हाला स्टेट कोट्यामधून किंवा एनआरआय कोट्यामधून एक प्रायव्हेट मेडिकल कॉलेज अलॉटमेंट झालं एमबीबीएस कोर्ससाठी, तर तुम्हाला कॅटेगरीनुसार जे आहे ते किती फीस पेमेंट करणं आहे, मग यामध्ये तुम्हाला फर्स्ट इयर पासून लास्ट इयर पर्यंत कोणती फीस पेमेंट करणं आहे, त्याचबरोबर जर एखादा विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येतो तो एनआरआय कोट्याची किंवा आयक्यू कोट्याची काउन्सिलिंग करतो तर त्याच्यासाठी किती फीस राहते ना, तर हे सर्व जे तुमचे प्रश्न आहेत त्याची सविस्तर माहिती या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचा 100% डाऊट या ठिकाणी सॉल्व्ह होऊन जाईल। त्याचबरोबर जर एखादा डाऊट शिल्लक राहिला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आम्ही तुम्हाला त्याचा रिप्लाय करण्याची नक्की प्रयत्न करू। पहा, सर्वात अगोदर महाराष्ट्र स्टेट जे आहे ना एमबीबीएस ऍडमिशनसाठी तुम्हाला क्लोज स्टेट बघायला भेटतं, कारण प्रायव्हेट कॉलेजमध्ये एमबीबीएस आणि बीडीएसच्या तुम्ही या ठिकाणी फक्त ज्या विद्यार्थ्याकडे महाराष्ट्र स्टेटचा डोमासाईल आहे आणि ज्यांना महाराष्ट्र राज्यामधून 10वी आणि 12वी केलेली आहे तोच विद्यार्थी ऍडमिशन घेऊ शकतो। बाकी बाहेर राज्यातले विद्यार्थी प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये एमबीबीएस साठी ऍडमिशन घेऊ नाहीत शकत किंवा मग बीडीएस साठी पण घेऊ नाहीत शकत, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे। त्याचबरोबर जर आपण विचार केला तर आपल्याला एनआरआय कोटा जो असतो ना, तर जेवढी जनरल कॅटेगरीची फीस मी तुमच्याबरोबर या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे ना, तर त्याच्या 5 पटीने जास्त तुम्हाला एनआरआय मधून फीस पेमेंट करावं लागेल। मग तुमची कॅटेगरी कोणतीही असो, तुमचं इन्कम कितीही असो, तुम्ही मुलगी असो मुलगा असो, काही फरक पडणार नाहीये। त्यानंतर जर तुम्ही आयक्यू कोट्यामधून ऍडमिशन करायचा विचार करताय तर जी जनरल कॅटेगरीची फीस मी तुमच्याबरोबर एक्सप्लेन करेन त्याच्यापेक्षा 3 पटीने जास्त फीस तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करणं आहे, ही पण गोष्ट लक्षात घ्या। पहा, सर्वात अगोदर जर आपण विचार केला की आपल्याला फर्स्ट इयरला कोणती फीस द्यावी लागते आणि त्यानंतर आपण चर्चा करणार की फर्स्ट इयर ते लास्ट इयरला कोणती फीस पेमेंट करावी लागते। आपल्याला जी फर्स्ट इयरला फीस पेमेंट करणार राहते ना, तर आपल्याला एक ऍडमिशन फॉर्मची फीस द्यावी लागते जी की 1,500 रुपये राहते आणि सर्व कॅटेगरीसाठी ती फीस जी आहे ती लगभग सेम राहते। कुठल्याही कॅटेगरीमध्ये कसल्याही प्रकारचे फरक तुम्हाला या ठिकाणी दिसून येणार नाहीत। ऍडमिशन फॉर्मची फीस राहते 1,500 रुपये राहते आणि ती तुम्हाला कॅशच्या फॉर्मॅटमध्ये सर्व विद्यार्थ्यांना तुमचं इन्कम किती असो, कोणतीही कॅटेगरी असो, तुम्हाला पेमेंट करणं कंपल्सरी राहतं। त्यानंतर तुम्हाला एक कॉलेजचं मनी डिपॉझिट द्यावं लागतं। पहा, फक्त एकच कॉलेज आहे उल्हास पाटीलवाला जो की तुमच्याकडून डिपॉझिट घेणार नाही, बाकी सगळे कॉलेज तुमच्याकडून डिपॉझिट घेतील। 2024च्या अगोदर हे जे डिपॉझिट होतं ते खूप जास्त होतं, पण लास्ट इयरला गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं किंवा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने एक रूल बनवला की प्रत्येक मेडिकल कॉलेज जे आहे ते प्रायव्हेटच्या राज्यातलं ते 50,000 रुपयाच्या वरी डिपॉझिट नाही घेऊ शकत। त्याच्यामुळं हे डिपॉझिटचं जे अमाऊंट आहे ना ते लास्ट इयरला कमी झालं होतं। तर कोणतंही कॉलेज तुम्हाला अलॉटमेंट हो प्रायव्हेटवालं, तुम्हाला मिनिमम 50,000 रुपये जे आहे ते रिफंडेबल डिपॉझिट या ठिकाणी देणं आहे, जेणेकरून की तुमची डिग्री कंप्लीट होईल त्यावेळेस तुम्हाला ते 50,000 रुपये जे आहे ते रिफंड दिले जातील। तर प्रत्येक कॉलेजमध्ये तुम्हाला एक 50,000 रुपये डिपॉझिट घेणं आहे आणि जेवढ्या काही कॅटेगरी आहेत स्टेट कोट्यामधून अलॉटमेंट होत्या किंवा एनआरआय आयक्यू कोट्यामधून होत्या, तुम्हाला कोणत्याही कॅटेगरीसाठी कितीही इन्कम कमी असेल, मुलगी असेल मुलगा असेल, तरी हे डिपॉझिट त्या ठिकाणी सबमिट करणं कंपल्सरी राहतं। फरक एवढा की तुम्हाला डिपॉझिट जे आहे ते शेवटी रिफंड दिलं जातं। त्यानंतर जर आपण विचार केला तर एक सेल्फ फायनान्स युनिट म्हणून तुम्हाला या ठिकाणी 50 रुपये पेमेंट करणं पडतं। हे कॉलेज टू कॉलेज थोडं व्हॅरी करतं, 50 ते 150च्या आतमध्ये तुम्ही याला घेऊन चलू शकता। त्यानंतर एक डायस्टर फंड राहतो 50 रुपये, नंतर मेडिकल एक्झामची फीस राहते 500 रुपये, स्टुडंट वेलफेअर फंड राहतो 530 रुपये आणि युनिव्हर्सिटीची डेव्हलपमेंट फी जी आहे ना ती जवळपास 100 रुपये राहते। अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी जी आहे ती थोडी बहुत फी जी आहे ती पेमेंट करावी लागते। आणि नंतर ज्यावेळेस तुमचं ऍडमिशन होईल, कट ऑफ डेट चालला जाईल ना, त्यावेळेस तुम्हाला युनिव्हर्सिटीची एक फीस राहते एलिजिबिलिटी, तर ती तुम्हाला कॅटेगरीनुसार वेगवेगळी मेन्शन जी आहे ती पे करावी लागते। काही कॉलेजने मेन्शन केलेली असते, काहीने नसती केलेली। कोणत्या कॉलेजने ब्राउचरमध्ये मेन्शन केली नाही म्हणजे ते तुमच्याकडून समोर चलून घेणार नाही असं नाहीये। जरी ब्राउचरमध्ये नसेल कॉलेजच्या तरी तुम्हाला फ्युचरमध्ये ज्यावेळेस ऍडमिशन होईल त्यावेळेस ती पेमेंट करणं पडते। रिझर्व्ह कॅटेगरीसाठी काहीतरी 3,000 रुपये राहते मे बी, आणि ओपन कॅटेगरीसाठी 9 का 10,000च्या आसपास ती फीस तुम्हाला जी आहे ती बघायला दिसून येईल। ही जी फीस आहे ती तुम्हाला फक्त फर्स्ट इयरला पेमेंट करणं आहे। सेकंड इयर, थर्ड इयर किंवा लास्ट इयरला तुम्हाला कुठल्याही प्रकारे ही फीस जी आहे ती पेमेंट करायची गरज नाहीये। आता आपण त्या फीसची चर्चा करूया जी की फीस तुम्हाला फर्स्ट इयर पासून लास्ट इयरला पेमेंट करणं आहे। तर तुम्हाला ट्युशन फीस जी आहे ती फर्स्ट इयर ते लास्ट इयर पेमेंट करणं राहते। जेवढी मी इथे एक्सप्लेन करेन कॅटेगरीनुसार तेवढी तुम्हाला पेमेंट करणं आहे आणि डेव्हलपमेंट फीस राहते जी की तुम्हाला फर्स्ट इयर ते लास्ट इयर पेमेंट करणं आहे। आता सर्वात अगोदर जर आपण एससी एसटी कॅटेगरीचा विचार केला तर जी काय तुमची ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फीस आहे ना, ती दोन्ही फीस तुमच्यासाठी 0 आहे। मग
तुम्ही विचार करा की तुम्हाला फर्स्ट इयरला जी ऑदर फीस मी एक्सप्लेन केली ना एनकेपी साळवे मेडिकल कॉलेज नागपूरची, तर एवढीच पेमेंट करणं आहे. बाकी जी ऑदर फीस आहे ट्युशन आणि डेव्हलपमेंट फीस समजा, तर ही तुम्हाला काहीही नसते. त्याच्यामुळे तुम्हाला सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयरला कुठल्याही प्रकारे पेमेंट करायची गरज नाहीये. एससी एसटी कॅटेगरी, मग मुलगा असो मुलगी असो, तुमचा इन्कम किती असो, काही फरक पडणार नाहीये. त्याच्यानंतर जर आपण पुढच्या कॅटेगरीचा विचार केला, जसं की समजा कोणी ईबीसी मधून येतंय किंवा मग एसीबीसी मधून येतंय किंवा मग ओबीसी मधून येतंय किंवा ईडब्ल्यूएस मधून येतंय आणि एक मुलगी आहे आणि इन्कम जर 8 लाखाच्या खाली आहे, तर तुम्हाला या ठिकाणी फक्त डेव्हलपमेंट फीसच पेमेंट करावी लागते. आणि जवळपास आपण जर डेव्हलपमेंट फीसचा विचार केला तर 1,45,335 रुपये, म्हणजेच कोणत्याही रिझर्व्ह कॅटेगरीमधून मुलगी असेल आणि इन्कम जर 8 लाखाच्या खाली असेल समजा, तर तुम्हाला या ठिकाणी जी डेव्हलपमेंट फीस आहे ना 1,45,000, तर तेवढीच पेमेंट करणं आहे. आणि सेकंड इयर, थर्ड इयरला पण सेम तुम्हाला पे करणं आहे. ट्युशन फीस कुठल्याही प्रकारे तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करायची गरज नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. आणि ऑदर फीस अशी पण तुम्हाला फर्स्ट इयरला देणं पडते, सेकंड इयर, थर्ड इयरला ती पेमेंट करायची काही गरज नाहीये. त्यानंतर जर आपण ईडब्ल्यूएस, ईबीसी, एसीबीसी आणि ओबीसी कॅटेगरीच्या मुलांचा जर विचार केला ना, तर तुम्हाला ऑदर फीस पूर्ण पेमेंट करणं आहे, जी मी तुमच्याबरोबर एक्सप्लेन केली. त्याचबरोबर तुम्हाला 50% ट्युशन फीस पे करणं आहे, जी की जवळपास 5,81,333 रुपये तुम्हाला एनकेपी साळवे मेडिकल कॉलेजची बघायला भेटते. कॉलेजनुसार जी आहे ती फीस व्हॅरी करू शकते. मी तुम्हाला एक ऍव्हरेज फीसचं कॉलेज सिलेक्ट केलेलं आहे आणि त्याची फी जी आहे ती एक्सप्लेन करत आहे. असं नाही की तुम्हाला एकदम कमी फीसवरच कॉलेज भेटेल. तुम्हाला एक ऍव्हरेज जरी कॉलेज भेटलं समजा, तरी तुम्हाला मिनिमम किती लागतं ना, तर हे अमाऊंट मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर जवळपास ओबीसी, ईडब्ल्यूएस, एसीबीसी किंवा मग ओपन कॅटेगरीचा मुलगा पण इन्कम 8 लाखाच्या खाली समजा, तर त्या मुलांना या ठिकाणी जी फीस देणं आहे, ट्युशन फीस अर्धी देणं पडते. तर 5,81,333 एवढा अमाऊंट तुम्ही जे आहे ते एक्सपेक्टेड घेऊन चालू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जी काय आपली डेव्हलपमेंट फीस होती ती पण 50% देणं आहे. तर जवळपास 72,667 रुपये एवढं तुम्हाला अमाऊंट या ठिकाणी पेमेंट करणं पडेल. जर तुम्हाला एक मॉडरेट कॉलेज भेटलं, म्हणजे तुम्हाला कोणतेही कॉलेज भेटो, लो फीसचे 1-2 कॉलेज सोडले, तर तुम्हाला या ठिकाणी मिनिमम ऍव्हरेज जी फीस पेमेंट करणं आहे ना फर्स्ट इयरला मुलांसाठी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, एसीबीसी किंवा मग जनरल कॅटेगरीच्या इन्कम 8 लाखाच्या खाली असेल त्या मुलांसाठी, तर जवळपास 7,06,730 रुपये एवढा अमाऊंट तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करणं पडेल. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. त्यानंतर जर आपण विचार केला की जर कोणी एसबीसी कॅटेगरी मधून येत आहे किंवा फीजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी कॅटेगरी मधून येत आहे, मग तुम्ही मुलगा असो मुलगी असो, बस तुमच्याकडे एनसीएल हवं, तुमची इन्कम 8 लाखाच्या खाली हवी, तर त्या कंडिशन मध्ये तुम्हाला या ठिकाणी फक्त डेव्हलपमेंट फीस पेमेंट करावी लागते. ट्युशन फीस जी आहे ना ती 100% तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंट स्कॉलरशिपच्या थ्रू रिटर्न देते किंवा मग ती कॉलेजला सबमिट केली जाते. तर पहा, तुम्हाला जवळपास 1,45,335 रुपये एवढी जी आहे ती फीस पेमेंट करणं आहे, जी की तुमची डेव्हलपमेंट फीस आहे. आणि हीच फीस तुम्हाला लास्ट इयर पर्यंत पेमेंट करणं आहे. बाकी जी ऑदर फीस मी मेन्शन केली ती पण तुम्हाला या ठिकाणी सबमिट करणं आहे. तर टोटल फीजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी किंवा मग एसबीसी कॅटेगरीसाठी जी फीस तुम्हाला देणं आहे ना, ते 1,98,065 एवढी तुम्हाला कुठल्याही कॉलेजमध्ये एक ऍव्हरेज फीस बघायला दिसून येईल. त्याचबरोबर हीच फीस जी आहे ती सर्व कॅटेगरीच्या मुलींसाठी लागू होते. फक्त एससी एसटी कॅटेगरीसाठी ट्युशन फीस, डेव्हलपमेंट फीस दोन्ही माफ असते. त्याच्यामुळे तुम्हाला फक्त ऑदर फीस जी काय असेल समजा तेवढीच घेऊन चालणं, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर जर आपण विचार केला की तुम्ही एनआरआय किंवा आयक्यू कोट्यामधून ऍडमिशन करताय आणि जर एक तुम्हाला 10 किंवा 12 लाखाचं जर ऍव्हरेज कॉलेज भेटलं समजा जनरल कॅटेगरीच्या फीसचं, तर तुम्हाला या ठिकाणी जवळपास 46,30,750 एवढं जे आहे ते ऍव्हरेज पेमेंट करावा लागेल एनआरआय आयक्यू कोट्यामधून. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आयक्यू मधून 3 पटीने फीस द्यावी लागते आणि एनआरआय मधून तुम्हाला 5 पटीने जास्त फीस पेमेंट करावी लागते. जर आता आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला की ओपन कॅटेगरीसाठी समजा म्हणजे एखादा विद्यार्थी ओबीसी कॅटेगरीमध्ये येतोय किंवा मग तो फीजे कॅटेगरीमध्ये येतोय, एनटीबी, एनटीसी, एनटीडी मध्ये येतोय किंवा मग तो एसबीसी मध्ये येतोय, किंवा मग एखादा विद्यार्थी असा आहे की त्याच्याकडे डोमासाईल सोडून कुठलाही डॉक्युमेंट नाहीये आणि त्याचं इन्कम जे आहे ते 8 लाखापेक्षा जास्त आहे, तर अशा विद्यार्थ्याला जी पेमेंट देणं आहे ना, तर तुम्हाला या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण ऑदर फीस पेमेंट करणं आहे, कुठल्याही प्रकारे डाऊट नाहीये. आणि ट्युशन फीस पण तुम्हाला 100% पेमेंट करणं आहे. तर जवळपास 11,62,665 एवढी तुम्हाला ट्युशन फीस देणं पडेल, 100% पे करणं पडेल. त्याचबरोबर डेव्हलपमेंट फीस 1,45,335 रुपये देणं पडेल. म्हणजे जवळपास ऑदर फीस आणि ट्युशन डेव्हलपमेंट फीस जी आहे तुम्हाला 13,60,730 रुपये जी आहे ती एनकेपी साळवे मेडिकल कॉलेजमध्ये पेमेंट करणं पडेल. आणि बाकी कॉलेजची पण नियर बाय सेम येते,
फक्त एक्सेप्शन मध्ये 2 ते 3 कॉलेज असतील की जिथे तुम्हाला 8, 9, 7.5, 10 लाखापर्यंत बघायला भेटतील. बाकी सर्व कॉलेजची जी आहे ती एव्हरेज 11, 12, 13 लाखापर्यंत तुम्हाला जी आहे ती पेमेंट बघायला भेटेल. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये येताय, तुमचं इन्कम 8 लाखापेक्षा जास्त आहे, किंवा तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये येताय, ओबीसी मध्ये येताय, व्हीजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एसबीसी कॅटेगरीमध्ये येताय, मुलगा असो मुलगी असो आणि तुमचं इन्कम जर 8 लाखापेक्षा जास्त आहे तर तुम्हाला एवढं अमाऊंट जे आहे ते महाराष्ट्रामध्ये ऍव्हरेज पे करणं आहे. तुम्हाला रँक नुसार सीट अलॉटमेंट होऊन पण ही गोष्ट लक्षात घ्या. त्याचबरोबर एससी एसटी कॅटेगरीसाठी कुठल्याही प्रकारचा इन्कमचा रूल नाही, त्यामुळे तुमचं इन्कम किती जरी जास्त असेल तरी तुम्हाला फक्त फर्स्ट इयरला जी ऑदर चार्जेस आहे तेवढंच पेमेंट करणं आहे. सेकंड इयर पासून लास्ट इयर पर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारे जी आहे ती फीस पेमेंट करायची गरज नाहीये. आणि जी तुमची अदर फीस आहे ती पण तुम्हाला फक्त फर्स्ट इयरलाच पेमेंट करणं, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. तर पहा, एक प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजची ऍव्हरेज फीस कॅटेगरीनुसार किती जाऊ शकते याची मी सविस्तर माहिती या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर केली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जुळून राहा, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही प्रकारे महाराष्ट्र स्टेटच्या स्टेट काउन्सिलिंगची अपडेट येईल किंवा ऑल इंडिया कोट्याची अपडेट येईल तर ती सविस्तर एक्सप्लेन करून आम्ही तुमच्याबरोबर नक्की शेअर करू. त्याचबरोबर जर तुम्हाला डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू तुमची पेड काउन्सिलिंग करणं असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका, आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.